मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की दीपकने आता नंदिनी विरोधात साक्ष दिल्यामुळे विक्रम आता नंदिनीवर खूप चिडवलेला असतो. तेच आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्याला प्रचंड राग येतो, कारण वसुंधराच्या कारस्थानामुळे तिला पार्थ सोबत जबरदस्तीने लग्न करावं लागतं. काव्या आता मालिनी आणि वसुंधरा सगळ्यांना सांगू लागते की वसुंधरा आत्याला तुम्ही सगळे तर शिक्षा करणारच, पण मी तिला वेगळी शिक्षा करणार. पण मात्र सगळं उलट झालेलं असतं. दीपकने ऐन वेळेवर खोटी साक्ष देऊन नंदिनीलाच खोटे ठरवलेलं असतं. बाकीच्यांचा विश्वास नसला तरी काव्याचा नंदिनी ताईवर पूर्ण विश्वास असतो. त्याचमुळे तिला आता असं वाटत असते की आपलं लग्न गैरसमजामुळे झाले, त्यामुळे आता आपण पार्थ सोबत यापुढे नाही राहू शकत. खरं तर ती या लग्नाचा स्वीकार करणारच असते. ती मात्र मध्ये हे सत्य समजल्यामुळे ती पूर्णपणे हादरून गेली आहे. कशा प्रकारे रम्याला आता पार्थ हवा होता, त्याचमुळे नंदिनीचा किडनॅप केलं. माझं लग्न काव्या आणि घडलेला सगळा प्रकार धनंजय म्हणजे तिच्या वडिलांना सांगते. काव्या रडतच म्हणते की मला आता या घरात नाही राहायचं, मला इथून घेऊन जा बाबा, मी तुमच्याकडे येत आहे. वसुंधराचं कारस्थान समजताच धनंजयला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यामुळे मित्रांनो, पुढील भागात काय होईल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे. पण तुम्ही मालिका पाहताय का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.